Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem आभाळ माया from standard 5th. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची मराठीची कविता क्रमांक 7 आभाळ माया ही कविता बघणार आहोत. कवितेचा अर्थ बघण्यापूर्वी आपण सर्वप्रथम कविता वाचूयात. ओके, तुम्ही पण माझ्याबरोबर वाचण्याचा प्रयत्न करा. पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे, शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. पंती ग मला दिवा होऊन जळू दे, गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे, तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे. परी ग मला बागेत येऊ दे, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. कवी विलास सिंदकीकर. तर आभाळ माया या कवितेत कवी विलास सिंदकीकर यांनी एका लहानशा मुलाच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या इथे या आभाळ माया कवितेत व्यक्त केल्या आहेत. अतिशय छान सुंदर शब्दात मनातील इच्छा कवीने व्यक्त केल्या आहेत. या कवितेत लहान मुलांनी पावसाला, शेतकरी बाबाला, पक्षाला, पंथीला व परीला स्वतःला काय होऊन ते कार्य करायचे आहे ती त्यांनी इथे विनवणी केलेली आहे. चला तर मग आता आपण कवितेचा अर्थ बघूयात. पावसा रे मला पावसाची ढग बनवू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. कवी मनातील इच्छा सांगताना म्हणतात, अरे पावसा मला पावसाचे ढग बनायचे आहे आणि ढग बनवून मला डोंगरात, दरीत आणि शेतात खूप जोरात पडायचे आहे. आणि मी खूप जोरात पडल्यामुळे काय होणार आहे तर लोकांना भरपूर पाणी मिळेल. लोकांची तहान मला भागवायची आहे. नेक्स्ट पुढील लाईन्स बघूयात. शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे, शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. पुढे कवी काय सांगतायत बघा. कवी म्हणतात, अहो शेतकरी बाबा मला बी व्हायचे आहे आणि मला बी म्हणून मला शेतात पेरून टाका, म्हणजे शेते खूप पिकतील आणि तुमची भरभराट होईल. यामुळे काय होईल, तुम्हाला मुबलक अन्नधान्य मिळेल, शेती चांगली पिकेल. ओके, पुढील लाईन्स बघूया. पंती ग मला दिवा होऊन जळू दे, गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. बघा इथे कवी काय म्हणतायत तर, अगं हे पंथी मला दिवा होऊन जळायचे आहे, मला पंथी होऊ दे आणि गरिबांच्या झोपडीत मला प्रकाशाने उजळायचे आहे. अतिशय सुंदर, अतिशय छान अशी कल्पना कवीने इथे सांगितली आहे. पुढील लाईन्स बघूया. पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे, तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे. बघा कवी छोट्या मुलाच्या रूपाने इथे काय विनंती करतायत ते म्हणतायत, अरे पक्षा मला तुझ्यासारखी चोच आणि पंख फुटू दे आणि मी पक्षी झालो की मी झाडांवरची फळे तोडून ती तोंडात धरून ती भुकेल्या माणसांकडे ती नेऊन देईन. गरिबांना मी फळे वाटीन, त्यांची भूक मी भागवीन. परी ग मला बागेत येऊ दे, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. पुढे कवी परीला विनंती करत आहेत. ओके, तर परीला म्हणतायत, अगं परी मला बागेत येऊ दे, तुझ्यासारखे मला आनंदाने नाचायचे आहे, गायचे आहे. सर्वांना आभाळा एवढं प्रेम आणि आनंद मला द्यायचा आहे. म्हणजे आभाळाखाली सुखाने नांदताना सर्वांना मला पाहायचे आहे. अतिशय सुंदर अशी कल्पना कवी विलास सिंदकीकर यांनी या कवितेतून आपल्याला सांगितलेली आहे. ओके, आता या कवितेचा आपण स्वाध्याय बघूया. पहिले शब्दार्थ. पावसा म्हणजेच काय, पाऊस रेन, ढग मेघ क्लाउड, कोसळणे म्हणजे पडणे,
इंग्लिशमध्ये फॉल. उजेड, प्रकाश, त्यालाच लाईट म्हणतो. पंख, पग, विंग्स. आनंद म्हणजे हर्ष, हॅपी. स्वाध्याय बघूया. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. शेतकऱ्याला बरकत केव्हा येते? उत्तर, शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा पाऊस पडून शेत पिकून शेतकऱ्याला बरकत येते. प्रश्न दुसरा बघूया. पावसाचे ढग होऊन कोठे कोसळावे असे कवीला वाटते? उत्तर, पावसाचे ढग होऊन कवीला डोंगरात, दरीत आणि शेतात कोसळावे असे कवीला वाटते. प्रश्न तिसरा. कवीला उजेड कुठे न्यायचा आहे? उत्तर, कवीला गरिबांच्या झोपडीत उजेड न्यायचा आहे. प्रश्न 4. पक्षाकडे पाहून कवीला काय वाटते? पक्षाकडे पाहून कवीला वाटते की त्याला चोच आणि पंख फुटावेत. आणि प्रश्न 5. आभाळ माया मिळावी असे कवी का म्हणतो? उत्तर, आनंदाने नाच गाण्यासाठी सर्वांना आभाळ माया मिळावी असे कवी म्हणतो. आता प्रश्न दुसरा आहे की खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. पंती ग मला दिवा होऊन जळू दे, गरिबांच्या झोपडीत मला उजेड मला नेऊ दे. दुसरा आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा. पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे, तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे. नेक्स्ट क्वेश्चन. कवीला खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते? पाऊस. पहिला काय पाऊस गोष्ट आहे, तर कवीला पाऊस पाहून पावसाचे ढग व्हावेसे वाटते. सेकंड पंक्ती. कवीला पंक्ती पाहून दिवा होऊन गरिबांच्या झोपडीत उजेड करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही कोणासाठी काय द्याल? मित्रांसाठी. मित्रांसाठी काय देऊ? तर अडचणीच्या वेळी मदत व माझ्यातील खाऊ. शाळेसाठी श्रमदान. घरासाठी स्वच्छता व निगा. आईबाबांसाठी प्रेम आणि कामात मदत. नेक्स्ट क्वेश्चन आहे. तुम्ही पक्षी झाला आहात अशी कल्पना करून 5 ते 6 ओळी लिहा. बघा, पक्ष्यांना उडताना पाहून माझ्या मनात नेहमी यायचे की मला जर पंख फुटले तर मी पक्षी झालो तर किती मज्जा होईल. मी उडत उडत आभाळात मुक्त संचार करीन, डोंगरावर जाईन, वेगवेगळ्या झाडांवर बागडेन, झाडांवरच घरटे बांधीन, झाडांवरली मधुर फळे दररोज खाईन, इतर पक्ष्याशी मैत्री करीन, आम्ही सर्व मिळून पक्ष्यांची शाळा काढू, मी पक्ष्यांची भाषा शोधून काढीन, पक्ष्यांची भाषा माणसांना व माणसांची भाषा पक्ष्यांना शिकवीन आणि याचे मी पुस्तक लिहीन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 5th स्टँडर्डची आभाळ माया ही कविता पाहिली आहे. तेव्हा पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.